सावरोली जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदेगड, भाजपा आरपीआय युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि पंचायत समितीचे उमेदवार माधुरी पाटील यांनी देखील वडवळ गावचे ग्रामदैवत दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे। सावरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी महायुतीचे ज्ञानेश्वर गायकवाड आणि माधुरी पाटील हे निवडणुकीला सामोरे जात आहेत। अगदी काही दिवस बाकी राहिले असताना दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। घरोघरी जाऊन हा प्रचार केला जातोय। या प्रचारामध्ये महायुतीचे पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं हे बिगुल वाजलेलं आहे। या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार म्हणून मी ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड आणि पंचायत समितीचे उमेदवार माधुरी संदेश पाटील या दोन्ही आम्ही उमेदवारांना आमच्या या वडवळ गावी वाघजाई मातेचं आम्ही दर्शन घेऊन शुभारंभ प्रचाराचा नारळ आम्ही इथे वाढवला आहे। आम्हाला माता देवी माता ही यश देईल आणि आम्हाला बहुमतानं निवडून देईल आणि अशी मला खात्री आहे। आणि या वडवळवासियांचं ह्या ठिकाणी एक त्यांची देवीची एक आख्यायिका आहे का इथे दर्शन घेतल्यानं आणि मनोभावे पूजन केल्यानं नक्कीच विजय प्राप्त होतो अशी माझी धारणा आहे। आज या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्या जिल्हा परिषदेचा उमेदवारीच्या निमित्तानं तसेच माधुरी संदेश पाटील यांच्या पंचायत समितीच्या उमेदवारीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्या वाघेश्वरी महाकाली मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। देव देश आणि धर्मासाठी कायमस्वरूपी आपण काम करत राहणारी मंडळी आहोत आणि देशाची सेवा धर्माची सेवा करण्याच्या सूचना या ठिकाणी मी या दोन्ही उमेदवारांना करेन। सर्वसामान्य जनतेपर्यंत निवडून तुम्ही येणारच आहात, उमेदवार मीच आहे असं समजून मी काम करणार आहे आणि जनतेची सेवा आपण येत्या 5 वर्षामध्ये पूर्णपणे कराल, कुठेही अपेक्षाभंग होणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी मी यांना सूचना करतोय। आणि ज्ञानेश्वर भाऊंची निशाणी ही धनुष्यबाण आहे, त्याचबरोबर आमच्या माधुरीताईंची निशाणी कमळ आहे। यांना बहुमताने संपूर्ण या मतदारसंघातून विजयी करावं।